कोकणामध्ये सामंत बंधू विरुद्ध राणे बंधू असा संघर्ष निर्माण झाल्याचं चित्र आहे। कारण लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये किरण सामंत, रश्मी आणि उद्धव ठाकरे यांना भेटल्याचा मोठा दावा निलेश राणे यांनी केला। एवढंच नव्हे तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा असून भाजपलाच मिळावा असं सांगत उदय सामंतांच्या मतदारसंघावर राणेंनी दावा ठोकलेला आहे। पाहूया। नारायण राणे आणि सामंत बंधूंमधील वाद चिघळला। सामंत बंधूंनी राणेंच्या विरोधात काम केल्याचा आरोप। रत्नागिरी विधानसभेवर निलेश राणेंचा दावा। नारायण राणेंचा लोकसभा निवडणुकीमध्ये विजय झाल्यानंतर महायुतीमध्येच आता संघर्षाचा भडका उडालाय। लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे नेते उदय सामंत आणि किरण सामंत यांनी नारायण राणेंचं काम केलं नसल्याचा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी केला। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान किरण सामंतांनी उद्धव आणि रश्मी ठाकरे यांची भेट घेतल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला। किरण सामंत या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना आणि रश्मी वहिनींना भेटले। एक BMCचा आर्किटेक्ट आहे, लायझनिंग आर्किटेक्ट पाटील लाड नावाचा, त्यांनी ती मीटिंग घडवून आणली। शिंदे साहेब हे आमचे नेते आहेत, पण शिंदे साहेबांनी पण पक्षामध्ये हे सगळं होतंय हे आम्ही त्यांनाही कधीतरी सांगणार। नितेश आणि निलेश राणेंच्या आरोपाला उदय सामंतांनी मात्र उत्तर दिलंय। प्रामाणिकपणे पक्षाचं काम करत असल्यानं राणेंच्या आरोपांवर उत्तर देण्याची गरज नसल्याचं सामंतांनी म्हटलंय। मला कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही, मी प्रामाणिक काम करतो। मशीनमध्ये जाऊन देखील जरी बघितलं की उदय सामंतनं कोणाला मतदान केलेलं आहे ते देखील कळेल मी कोणाला मतदान केलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या वक्तव्यावर माझ्यासारख्या मंत्र्याने वक्तव्य करून कुठं वाद घालावा आणि वाद वाढवावा एवढा काय मी अपरिपक्व नाही। उदय सामंतांचा मतदारसंघ असलेला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ याच्यावर नितेश राणेंनी आता दावा केलाय। रत्नागिरी विधानसभा भाजपचा बालेकिल्ला होता असा दावा आता राणेंचा आहे। आम्ही मागणीच आज केली आहे आणि आम्ही त्या दिशेने पावलं देखील टाकू की आम्हाला ह्या 2 सीट हव्या आहेत। कारण का त्यांच्या मागे आमची आकडेवारी आहे, मॅथमॅटिक्स आहे, म्हणून आम्हाला त्या 2 मतदारसंघावर दावा सांगावासा वाटला। निलेश राणेंच्या या दाव्यावर उदय सामंतांनी संयमित प्रतिक्रिया दिली आहे। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील असं सांगत त्यांनी यावरून वाद वाढवायचा नसल्याचं म्हटलंय। मतदार कुणी कुठची घ्यावे हे नेते मंडळी ठरवत असतात। त्याच्यामध्ये शिवसेनेमार्फत एकनाथजी शिंदे ठरवतात, भाजपमार्फत देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब ठरवतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमार्फत अजितदादा ठरवतात। त्याच्यामुळं कोणालाही कुठचाही मतदारसंघ लोकशाहीमध्ये मागण्याचा अधिकार आहे आणि तो सोडायचा की नाही हे 3 नेते मंडळी ठरवणार आहेत। त्याच्यामुळं मी एक महायुतीतला जबाबदार मंत्री असल्यामुळं मला याच्यामधनं अजूनही काही वाद वाढवायचे नाही। नारायण राणेंच्या विजयानंतर रुसवे फुगवे विसरून सगळे कामाला लागतील अशी अपेक्षा होती। राणे कुणाला माफ करत नाही असं सांगून निलेश आणि नितेश राणे यांनी सामंत बंधूंच्या विरोधात संघर्षाचं निशाण फडकावलंय। या संघर्षाचा दूरगामी परिणाम कोकणाच्या राजकारणावर होण्याची दाट शक्यता आहे। रत्नागिरीहून राहुल वर्देसह चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।